उद्योगमंत्री नारायण राणेंचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी गुहागरमधनं माघार घेतली आहे। राष्ट्रवादीचे नेते आणि कामगार मंत्री भास्कर जाधवांना आव्हान देत निलेश राणेंनी गुहागरमधनं अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती। नारायण राणेंची या प्रकरणात समजूत काढण्यात अपयश आल्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार आता माघार घेत असल्याचं निलेश राणे यांनी जाहीर केलं। माझा संघर्ष हा पक्षाविरोधात नसून व्यक्तिविरोधात आहे, त्यामुळे आपला जाधवांविरोधातला लढा असाच सुरू राहील असंही यावेळी निलेश राणेंनी सांगितलं। तर कुणाच्या सांगण्यानं कुणाचा पराभव होत नसतो असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निलेश राणेंना लगावला। मी राणे साहेबांना समजू शकलो नाही आणि म्हणून माझी अपक्ष उभं राहणार होतो आणि म्हणून त्या गोष्टीसाठी मी माझी स्वतःहून घोषित केलेली माझी उमेदवारी मागे घेत आहे। माझी लढाई ही मी तेव्हाही सांगितलं होतं ही व्यक्तीबरोबर आहे, कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही। तर त्या व्यक्तीबरोबर ती लढाई ही सातत्याने माझी चालूच राहणार आहे। आज 2 पावलं निलेश राणे मागे आले तर उमेदवार नाही उभा राहणार, त्यांना पाडण्याचा प्रयत्न करणार। असं कोणी पाडण्याचा प्रयत्न करून आमचे उमेदवार काही पडणारे नाहीत। भास्कर जाधव जनमानसामध्ये प्रतिमा असलेले राष्ट्रवादीचे एक नेते आहेत। त्याचबरोबर काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी अशापैकी वक्तव्य करणं ही अनुचित गोष्ट आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।